नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की तुम्हाला जर तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र CET एक्झाममध्ये जर मॅक्सिमम आउटपुट पाहिजे असेल तर तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायचं आहे, तुम्हाला जे काही रिमेनिंग 40 ते 45 दिवस जे काही द्यायचं आहे, जे काही डेडिकेशन द्यायचं आहे, ते कोणासाठी द्यायचं आहे तर फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. यू हॅव टू नेल इट विथ द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स टू गेट द मॅक्सिमम आउटपुट. Okay, to get the maximum numbers, to get the maximum percentiles in your upcoming Maharashtra CET exams. Okay, म्हणजे जी काही एप्रिलला टेंटेटिव्ह एप्रिलला जी काही एक्झाम होणार आहे, ठीक आहे. आणि काय आहे ना, तुम्ही जर मागच्या वर्षीसोबत जर कम्पेअर केलं तर 8 ते 9 मेला तुमच्या महाराष्ट्र CETच्या एक्झाम्स फेजमध्ये सुरू झाल्या होत्या. परंतु यावेळेस टेंटेटिव्ह त्यांनी एप्रिल 16 ते 30च्या दरम्यान म्हटलेला, मे बी 25-26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. याचा अर्थ तुम्ही म्हणजे 10 ते 15 दिवस तुम्हाला कमी मिळाली यावेळेस असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, चला काही हरकत नाही. तर काही लोकांच्या एक्झाम स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओवर कमेंट्स होतात की हार्ड क्वेश्चन्स, सिम्पल क्वेश्चन्स आपण कसं क्लॅरिफाय करायचं आणि कुठनं ते येऊ शकतात. ठीक आहे, मग आपण त्यावरच एक व्हिडिओ घेऊन आलेलो आपण, लास्ट मिनिट एक्झाम सक्सेस नेल इट विथ द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे. आता हा एक म्हणजे असा वेळ आहे की एखादा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा, मला बर्नॉलिस इक्वेशन समजायचं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी समजून घ्यायचं आहे, कॅर्नॉट इंजिन समजून घ्यायचं आहे. कॉन्सेप्ट समजून घेण्याची वेळ ऑलरेडी गेलेली आहे. तुम्ही ज्या अर्थी महाराष्ट्र बोर्डची एक्झाम देऊन झाल्यानंतर तुम्ही CETची तयारी करण्यात आहे, याचा अर्थ काय की कॉन्सेप्ट तुमचे ऑलरेडी क्लिअर झालेले आहे. आता तुम्हाला कॉन्सेप्टच्या मागे लागायचंच नाही आहे. तुम्हाला फक्त एकच डेडिकेशन द्यायचं की मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता सविस्तररित्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो की मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला काय सांगायचं आहे. ओके, जर आपण जर एक्झामचा जर विचार केला आपण, ठीक आहे, महाराष्ट्र CETचा जर एक्झामचा विचार जर केला तर 2 ग्रुपमध्ये राहते, PCM आणि PCB. ठीक आहे. PCM ग्रुपमध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन्स राहतात आणि PCB ग्रुपमध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन्स राहतात. कारण की बायोलॉजीचे 100 पैकी 100 क्वेश्चनला 100 मार्क राहतात आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री पेपर तर दोन्ही याच्यात काय राहतो, कॉमन. ठीक आहे. एक लक्षात घ्या, आउट ऑफ 150 क्वेश्चन्स किंवा आउट ऑफ 200 क्वेश्चन्स, ठीक आहे, ओके, म्हणजे जवळजवळ 30 ते 35% किंवा 35 ते 40%, ओके, दोन्ही याच्यात, ओके, इट इज अवेलेबल फॉर, म्हणजे दोघांनाही लागू होते. ओके, म्हणजे 30 ते 40% क्वेश्चन्स तुम्हाला असे मिळणार की तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर टॅकल करत राहिले तर त्याच थीममध्ये हे क्वेश्चन्स राहतात. माझा अर्थ काय लक्षात येतं ना तुम्हाला? म्हणजे तुम्हाला 30 ते 40% किंवा 35% म्हटलं तर चालते, 30 ते 35% असे क्वेश्चन्स राहतात की जर तुम्ही मॅक्सिमम जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह जर करत गेले तर त्याच थीममधले तुम्हाला क्वेश्चन्स इथे मिळतात. येतं लक्षात? ओके, जसं की बघा, आपल्याकडे 16 चॅप्टर्स आहे, 16. ठीक आहे. प्रत्येक चॅप्टर जर प्रिव्हियस इयर तुम्ही जर 50 जर क्वेश्चन जर करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, ओके, 16-85 जवळजवळ म्हणजे 800 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. हे 40 ते 45 दिवसात काय करायचं प्रत्येक. ओके, आता हे 8 चॅप्टर कशासाठी घेतले मी ते सांगतोच नंतर. तुमच्याकडे 16 चॅप्टर आहे. प्रत्येक इज चॅप्टरचे तुम्हाला किती मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे? 50. आणि ते कसे राहिले पाहिजे? PYQs ओनली. फक्त ते कसे राहिले पाहिजे? फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल चॅप्टरसाठी 50 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे. असं 16 चॅप्टरसाठी जर केलं तर तुमच्याकडे किती मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले? 800 MCQs. मग या 800 MCQs पैकी 30 ते 35% ओके क्वेश्चन्स, ओके, ची थीम ॲज इट इज नाही, म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यूसहित तो क्वेश्चन्स तसा रिपीट नाही, परंतु ते थीम न्यूमरिकल व्हॅल्यूज चेंज राहणार. तर ते तुम्हाला तुमच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम्समध्ये मिळतात तुम्हाला ॲज इट इज थीम. फक्त न्यूमरिकल व्हॅल्यूज काय राहतात? चेंज. म्हणजे 30 ते 35%चा अभ्यास तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधनं होऊन राहिलेला आहे. त्याच्यासाठी म्हणतो मी किती इम्पॉर्टंट आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, किती इम्पॉर्टंट थीम. तुम्ही जर म्हणजे मागील 10 ते 12 वर्षाचे जे काही प्रिव्हियस इयर एक्झाम झाल्या ते जर टॅकल करत आले तर तुम्हाला थीमच लक्षात येते की कोणत्या प्रकारे क्वेश्चन्स येतात, कोणत्या प्रकारे येऊ शकतात. ओके, आणि याची प्रॅक्टिस आपल्या यूट्यूब चॅनलवर मी बऱ्याच दिवसापासून घेत आहे, मॅथमॅटिक्स आणि ॲज वेल ॲज फिजिक्ससोबत. ठीक आहे. त्याच्यामुळे किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इथनं लक्षात येऊ शकते. ठीक आहे.
आणि एक राहतं बघा, कोणत्याही पेपरमध्ये 3 प्रकारचे क्वेश्चन्स राहतात. ओके, एक राहतात समजा एक हार्ड लेवल असते, ओके, एक मॉडरेट लेवल असते, ठीक आहे, आणि एक इझी लेवल असते. ओके, म्हणजे कमेंटमध्ये हा क्वेश्चन विचारला होता की कॅटेगराईज कसं करायचं, मग हार्ड क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टर्समधनं येत आहे, मॉडरेट क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टरमधनं येत आहे, इझी क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टरमधनं येत आहे. बघा, एक लक्षात द्या, त्यांना इझी चॅप्टर्समधनंही जर हार्ड क्वेश्चन तयार करायचं राहिलं ना, ते तयार करू शकतात मॉडरेटर. हे लक्षात. पर्टिक्युलरली असं नाही राहत की बा हार्ड क्वेश्चन्स पर्टिक्युलर याच चॅप्टरमध्ये येत आहे, असं कसंच पॉसिबल नाही. ठीक आहे, समजा सेमीकंडक्टर अँड डिव्हायसेस हा जर चॅप्टर कोणाकोणाला इझी वाटत असेल, पण त्याही चॅप्टरमधनं ते हार्ड क्वेश्चन्स बनवू शकतात. हे लक्षात. थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर एखाद्याला इझी वाटत असेल, पण ते त्या थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमधनं हार्ड क्वेश्चन्स बनवू शकतात. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली हार्ड क्वेश्चन या चॅप्टरमधनं येतात, इझी क्वेश्चन्स या चॅप्टरमधनं येतात, मॉडरेट क्वेश्चन्स या चॅप्टरमधनं येतात, असं पॉसिबल नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला मी फिजिक्स प्रिपरेशन स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 16 चॅप्टरचं डिस्ट्रीब्युशन दिलं होतं, एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशन, की कोणत्या चॅप्टरमधनं क्वेश्चन्स किती येतात, 2 येतात, 3 येतात. ठीक आहे. तर त्यातले हे 8 चॅप्टर्स होते की इथनं तुम्हाला 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मिळणार होते. ओके, म्हणजे प्रत्येकी चॅप्टरला, हे सगळे मोठे चॅप्टर्स आहेत. अमंग 16 चॅप्टर्स दीज 8 चॅप्टर्स आर द बिग वन. ठीक आहे. हे 16 चॅप्टर म्हणजे हे 8 चॅप्टर्स मोठे आहे. त्याच्यामुळे इथनं प्रत्येक इंडिव्हिज्युअल चॅप्टर्समधनं 3 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे, असं मी म्हणत एक्सपेक्टेड आहे. असं तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते. परंतु असं शक्य नाही की या येणाऱ्या एक्झाममध्ये समजा रोटेशनल डायनॅमिक्समधून 2च एक्झाम्पल येऊ शकतात, पॉसिबल आहे. ठीक आहे. परंतु एक पॉसिबिलिटी आहे की या मोठ्या चॅप्टर्समधनं ते 3 क्वेश्चन्स उचलणार, कारण की कंटेंट जास्त आहे ना. याच्या लक्षात. जसं मॅग्नेटिक मटेरियल एक छोटूसा थेरॉटिकल चॅप्टर आहे, ड्युअल नेचर छोटूसा चॅप्टर आहे, इथं लक्षात. त्याच्यामुळे इथनं कंटेंट कमी मिळतो त्यांना, म्हणूनच ते तिथं 2 क्वेश्चन डेव्हलप करण्याचे चान्सेस राहतात. मग ज्या चॅप्टर्समध्ये कंटेंट जास्त आहे, जसं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, कंटेंट मोठा आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, जसं AC सर्किट लहान आहे. ठीक आहे. तर बघा, मग हे प्रत्येक चॅप्टरचा जर आपण विचार केला 8 चॅप्टरचा, तर इथनं आपण 3 क्वेश्चन्स म्हणजे जास्त येण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे. मग या 3 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन ते हार्ड लेवलचा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. एक्सपेक्टेड सांगत आहे आपण. ओके, म्हणजे असं होण्याचे चान्सेस आहेत की म्हणजे या 8 चॅप्टर्सपैकी 3 जे काही इंडिव्हिज्युअल्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊन राहिले, 3 पैकी एक तरी एक क्वेश्चन ते हार्ड बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 8 जर चॅप्टरचा विचार केला तर आपण 8. ओके. आणि एक लक्षात ठेवा, याची एक लेवल राहते. ओके, म्हणजे 25 ते 30% हार्ड क्वेश्चन्स. ठीक आहे. 25 ते 30% मॉडरेट आणि 25 ते 30 क्वेश्चन्स इझी लेवल. हे प्रत्येक कोणताही जर मॉडरेटर राहिला तर तो याच पद्धतीने विचार करणार. ओके, ॲव्हरेज मुलगा, त्याच्यापेक्षा हुशार, याची एक लेवल ठेवलेलीच राहतात. ठीक आहे. म्हणजे जर 25 ते 30 जर क्वेश्चनचा विचार केला आपण, 12 ते 15 क्वेश्चन्स. ठीक आहे. म्हणजे फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी 12 ते 15, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी पण 12 ते 15 क्वेश्चन्स तुमचे हार्ड राहण्याची शक्यता राहते. मग हीच गोष्ट तुम्हाला मॉडरेटमध्ये पण लागू होते, हीच गोष्ट तुम्हाला इझीमध्ये पण लागू होते. याच्या लक्षात. म्हणजे अशा पद्धतीची एक थीम राहतं. ठीक आहे. आणि जो काही माझा मॅक्सिमम फोकस होता तो होता फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तुम्ही जर PYQ जर सॉल्व केले तर तुमचे 30 ते 35% मार्क्स तिथंच फिक्स होतात. ओके, याच्या लक्षात. मग त्यानंतर जे काही तुम्हाला करायचं राहते ते हे करायचं आहे की कुठनं कसं काय येऊन राहिलं. तुम्ही जोपर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरचा आणि तोपर्यंत, आणि भरपूर सारे मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत, त्या बुक्स चाळा. ओके, भरपूर सारे आहे, म्हणजे जिथं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲज इट इज मिळत आहे, त्या बुक्सचा चॅप्टर वाईज आहे तुमच्याकडे. मी तुम्हाला सांगितलंच, प्रत्येक चॅप्टरला 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं प्रिव्हियस इयरचं टार्गेट ठेवायचं. 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे जर तुम्ही टार्गेट जर व्यवस्थित ठेवले तर 100% तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊन चालला तर 100% सांगतो मी, 100% ते होणार म्हणजे होणारच. मॅक्सिमम आउटपुट येणार. तुमच्याजवळ दिवस खूप कमी आहे, खूप कमी दिवस आहे तुमच्याकडे. ठीक आहे. येणाऱ्या 6 तारखेला तुमचा बायोलॉजीचा पेपर आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हीच काउंट करा तुमच्याकडे किती दिवस आहे. 35 ते 40 दिवस उरलेले आहेत. त्याच दिवसात तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही. 800 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सवर फोकस करा. ती कशी राहिली पाहिजे, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन.
एक जागा तुम्हाला ती थीम लक्षात आली की तुमचे 30 ते 35% असेच क्वेश्चन सॉल्व्ह होतात. मग मी हे लेवल सांगितलेच आहे कशापैकी कसे होतात. ठीक आहे, मग याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपला जर उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.